शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हर हर महादेव, येळकोट येळकोट, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। मुहूर्तावरती आपण या जाणता राजा प्रतिष्ठानच्या वरच्या मजल्यावरती आपल्या गावातील तरुणांसाठी किंवा वृद्धांसाठी म्हणून तरुणांसाठी अभ्यासिका, इतरांसाठी वाचनालय असा एक उपक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। 2007 पासून जाणता राजा प्रतिष्ठान या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं कार्य करत असताना या सभोवतालचा प्रांगण पाहता या ठिकाणी आपल्या गावातील बरेचसे तरुण स्पर्धा परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने पुढे यावेत हा उद्देश ग्रामपंचायतचा असल्यामुळे आपण ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोगातून या ठिकाणी 5 लाख रुपयाची या ठिकाणी मदत किंवा 5 लाख रुपये या वाचनालयासाठी मंजूर केलेले आहेत। अभ्यासिका म्हणून त्याचं मेन स्वरूप राहील। या कामाचं काल परवा आम्ही अंदाजपत्रक काढलं असता ते 5 लाख रुपयामध्ये होत नसल्याने या ठिकाणी जादाची रक्कम करणे गरजेचे, गोळा करणं गरजेचं आहे। मग त्यापुढे साधारणतः 10 ते 11 लाख रुपये बांधकामासाठी आपल्याला ते एस्टिमेट होत आहे। राहिलेले पैसे आपल्याला लोकवर्गणीतून गोळा करायचे आहेत आणि ती लोकवर्गणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला ती अभ्यासिका वाचनालय या ठिकाणी सुरू करायचं आहे। उर्वरित खर्चासाठी आपल्या सगळ्यांनी सहकार्य करावं असं जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने मी या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर विनंती करतो।
स्वागत आणि आभारही. प्रथमतः सर्वांना अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा. या शुभेच्छांबरोबरच यापुढील काळात छत्रपती राजकारणाच्या युवा प्रतिष्ठानवर अगदी जबाबदारी ग्रामपंचायती टाकणे. यापूर्वीच्या काळामध्ये आपण फक्त व्यायामशाळा चालवत होतो. या व्यायामशाळेच्या माध्यमातून वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम गावामध्ये राबवले होते. या उपक्रमांचा फायदा असा झाला की अनेक तरुण मुलं वेगवेगळ्या माध्यमातून पुढे आली. गेल्या 12 वर्षांपासून आपण स्पर्धा राबवतो. त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये जे मुलं सहभागी झाले ते आता मागे गेले. ज्या मुलांनी इथं व्यायाम केला ते मुलं अनेक ठिकाणी स्पर्धेसाठी उतरलेले त्यांचं नाव लौकिक पुढे झाला. थोडक्यात सांगायचं असं की गावातील सृजन पिढी तयार व्हावी या उद्देशानं प्रतिष्ठानचं काम असतं. वर्षभर विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी सातत्याने प्रयत्न केला जातो. 2007 साली ज्यावेळेस इमारत झाली त्यावेळेस फक्त 2 लाखाचा निधी होता दादांच्या माध्यमातून आणि लोकसहभागातनं मुलांनी सगळ्यांनी स्वतःहून काम स्वयंस्फूर्तीने केले. मला वाटतं त्यानंतरच्या काळात जे काही सरपंच झाले त्या सर्वांनी आपापल्या पद्धतीनं इमारतीसाठी म्हणा, सुशोभीकरणाकरता म्हणा, व्यायामाच्या साहित्याच्या माध्यमातून मदत केलेली असेल. सर्वच सरपंचांचं यापूर्वीच्या काळामध्ये आपण तसं बघितलं तर व्यक्तिगत बऱ्याच लोकांनी व्यक्तिशापन निधीत बाबांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत केली होती. त्याचबरोबर शिवाजीराजांनी आपल्याला ह्या कार्यासाठी मदत केली होती. असं व्यक्तिगत म्हणण्यापेक्षा ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांचंच आपण ऋणी आहोत. पण यापुढची जबाबदारी हा असा पुढचा टास्क आहे की आपल्याला निधी आहे फक्त 5 लाखांचा आणि या 5 लाखांमध्ये आपल्याला 12 लाखाची इमारत उभी करायची. माझ्या सर्वच पडगाव निंबाळकरमधील सर्व दानशूरांना एक विनंती. आतापर्यंत आपण शिवजयंतीचा उत्सव दानशूरांच्या माध्यमातूनच साजरा करतो. अनेक लोकांचं सहाय्य असतं म्हणून एवढा मोठा उत्सव आपण साजरा करतो. त्याच अनुसरून ह्या इमारतीसाठीही सर्वांनी मदत करावी. सर्वांचा मदतीचा हात निश्चितच गावच्या चांगल्या तरुण पिढीसाठी उपयोगाला येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व दानशूरांना विनंती करतो की ज्यांनी ह्या व्यायामशाळेच्या ह्या वरच्या इमारतीसाठी म्हणजे अभ्यासिकेसाठी मदत करता येईल त्यांनी आपल्या शक्तीनुसार मदत करावी. कुणी आर्थिक स्वरूपात करेल, कुणी सिमेंट किंवा पत्रा लागेल अशा स्वरूपात करेल. सर्वच दानशूरांची यादी काळानुरूप प्रसिद्ध केली जाईल. सर्वांचंच एकदा उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक असं अभिनंदन आणि सर्वांना हात जोडून विनंती प्रत्येकाने या कार्यासाठी थोडा का होईना खारीचा वाटा उचलावा आणि मदत करावी. प्रतिष्ठानच्या वतीनं आमचे अध्यक्ष जितेंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमाला सर्वांनी मदत करावी असं मी म्हणतो आणि शुभेच्छा कार्यक्रम. सोमेश्वर सहकारी सहकार कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिलीप कांबळे, आमचे मित्र तसेच अविनाश बाबा शिंदे, दुंदे, संजय साळवे, राजेश्वर राजे प्रभाकर, संजीव साठे, निलेश साळवे, सुनीलजी माने, सुनील कोमने, शैलेंद्र जाधव, अण्णा भोसले, बाप्पू दरेकर, बिम्माजी साळुंके, सुरेश बोडरे, तात्या गायकवाड, सचिनजी साळवे, तंटमुख्य अध्यक्ष शबुराव साळवे, हिरवे सर, डॉक्टर जगताप, हनुमंत कोमने, विनोद दरेकर, गायकवाड, दगडे सर, मयूर जाधव, निलेश साळवे, शैलेश खोडके, आमचे मित्र गौरी सर, गुरुजी, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कोमनेताई व सर्व मान्यवर सर, कोणकोणाचं नाम उल्लेख राहिला असेल तर सर्वांचे जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या वतीने. तसेच आत्तापर्यंत आपल्याला अविनाश बाबा शिंदेंनी 50,000 कलरसाठी फंड दिला होता. पंचायत समिती सदस्य असताना लताताई भोसले यांनी 2 लाख वॉल कंपाऊंडसाठी दिला होता. ग्रामपंचायतने प्युअर ब्लॉक 2 लाख रुपये, 2 लाख रुपयाचे दिले होते. आतील व्यायामाचे साहित्य दिले होते. तसेच बाप्पू दापटे यांनी टॉयलेट बाथरूमसाठी निधी दिला. आत्तापर्यंत सर्वांनी सहकार्य केलं, असंच इथून पुढे सहकार्य करावं ही नम्र विनंती. सर्वांचे आभार. आज काम करणारे आपले दगडे कॉन्ट्रॅक्टर प्रसाद दगडे यांच्यातर्फे यासाठी 51,000 रुपये देईल.
यांनी आपल्याला इथं बसून दिली त्याबद्दल त्यांचे बी आभार आपण मानत आहे त्याबद्दल